गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंड वरती रोहित आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. समीर 11 संघाकडून या अगोदरची लढत आपण पाहिली होती. यशराज मानगाव विरुद्ध मरियम सिद्रा फायटर्स या दोन संघामध्ये काय कमालीचा सामना होता. दिग्गज खेळाडूंना पराभवाचा धक्का त्या सामन्यामध्ये बसलेला आपण पाहिलेला आहे. क्रिकेटचा खेळ किती अनिश्चितच आहे. तुम्ही कागदावरती एखाद्या संघाची ताकद मोजू शकता, परंतु प्रत्यक्षात मैदानामध्ये काय घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. आणि कोपरा ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने त्याची प्रचिती येते. पहिला चेंडू फुल टॉस सुहास पवारचा सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षकांमध्ये षटकार. आणि दीपकने पहिल्या चेंडूवरती जो खराब होता, खरं तर फुलटॉस होता यॉर्क टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, परत एकदा ओहो इथे पायचा चेंडू उडवला तिथे, मात्र जमिनीवरती पडतोय. आणि ज्यावेळेस झेल घेतला त्यानं परत यष्टिरक्षकाकडे दिला. क्षेत्ररक्षकाला पूर्ण माहित होतं की चेंडूचा टप्पा जमिनीवरती पडलेला, हलकं अपील तिथे झालं, परंतु क्षेत्ररक्षकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या परिस्थितीमध्ये काही क्षेत्ररक्षक असे आविर्भाव आणतात की हा झेल आम्ही घेतलेला आहे, तुम्ही आऊट द्या मागणी करतात. मग मात्र पंचांची कसोटी लागते. अलीकडं तिसऱ्या पंचांची सुविधा असल्यामुळे तिथे अडचण होत नाही. याबरोबरच हो उंच आकाशामध्ये चेंडू, वाईड स्पीड ऑफ डाऊन दी बॉल, आणि झेल तिथे सुटलेला. दुसऱ्यांदा जीवदान, दुसऱ्यांदा जीवदान इथे. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पॉइंटला बघत होतो, खरं तर स्टिअर केला होता तो चेंडू. इथे इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू वरचीकडे घेऊन वर उचलला गेला होता आणि तिथे वाईड मिड ऑफ कडून झाली चूक. दोन वेळा झेल सुटतो इथे फलंदाजाचा. धावफलकावर रोहितला जीवदान, त्या अगोदर दीपकला जीवदान. धावफलकावरती 9 धावा. दोन्ही फलंदाजांना इथे जीवदान मिळालेलं आहे. एकदा जीवदान मिळाल्यानंतर एखादा फलंदाज किती धोकादायक ठरू शकतो. आणि विशेष म्हणजे तो जर पहिला सलामीचा फलंदाज असेल तर त्याला वेळ खूप असतो, त्यामुळे तो विध्वंस अजून पुढे जाऊन खूप भयानक करू शकतो. आणि याचा प्रत्यय आपण कित्येक वेळा घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील अशा मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. ग्रॅहम गुच हे एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलं जाईल. याबरोबरच हो 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 खूप चांगला फटका डीप लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 पहिल्या षटकामध्ये सनसनाटी. सुहास पवारच्या गोलंदाजीवरती येत आहेत धावा, धावांपाठोपाठ धावा. धावफलकावरती 14 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. समीर 11 माझगाव, धावफलक 14. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सुटलेल्या झेलांची आम्ही चर्चा करत होतो. किरण मोरे यांनी 33 धावसंख्येवरती ग्रॅहम गुचचा झेल सोडला होता. तिथून पुढे काय झालं, वेस्ट इंडिजनं नव्हे तर ग्रॅहम गुचनं 333 धावा फटकावल्या आणि भारत मालिका हरला, भारत सामनाही हरला. एक झेल किती धोका करू शकतो हे एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण, एका पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना खेळत होता नाना जोशी. त्या सामन्यामध्ये पहिलाच पदार्पणामध्येच खेळत होते आणि नाना जोशींनी पाकिस्तानचा हनीफ मोहम्मदचा झेल 12 धावसंख्येवरती सोडला. हनीफ मोहम्मदने पुढे 159 धावा फटकावल्या. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना रमाकांत देसाई बरोबर शेवटच्या गड्यासाठी काहीतरी 85-86 धावांची भागीदारी केली नाना जोशीनं. 52 धावा त्याने वैयक्तिक फटकावल्या. पदार्पणाच्या सामन्यामध्ये अर्धशतक फटकावलं, परंतु तो एक झेल सोडलेला सामन्याला कलाटी देणारा ठरला. भारताला त्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. नाना जोशींना पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळता आलेला नाहीये. हे इतिहास आहे. झेल सोडल्यानंतर काय घडतं, एक झेल सोडला त्याची किंमत कशी असू शकते. हसन अलीने झेल सोडला होता वेडचा, त्यानंतर वेडनं वेड पळवलं आणि पाकिस्तानला मागचा वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. सोडलेल्या झेलांची किंमत आहे, घेतलेल्या झेलांची सुद्धा अशी किंमत आहे, त्याची चर्चा करू आपण. दरम्यान धावफलकावरती 14 धावा. ओ हो हो मिस टाइम फटका. गोलंदाज चेंडू खाली, कॉट अँड बोल्ड. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. रोहित होईल बाद. धक्का क्रमांक 1. इथे झेल घेतलेला आहे.
हा चेंडू लॉफ्ट केला कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि धाव फलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीर 11 माझगाव. वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यामध्ये भारताने धूळ चारली, तिथून पुढे सुरुवात केली, विजय अभियान सुरू झालं. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना आपल्याला माहित असेल, 5 गडी बाद 17. तिथून पुढे कपिल देवची 175 धावांची खेळी भारताने तो सामना जिंकला. अशा काही अविस्मरणीय लढती त्या वर्ल्ड कप मध्ये घडत होत्या. फायनल मध्ये भारताचा संघ येऊन दाखल झाला होता आणि विशेष म्हणजे पहिल्याच चेंडूवरती ग्रीनिजचा त्रिफळा संधून उडवला. वेस्ट इंडिजचा 183 धावांचा पाठलाग ते करत होते. याबरोबर डाव्या बाहेर वाईड चेंडूची घोषणा होते. एका धावेबरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल, 17 धावा. तर एक तुम्ही बघा, कमी धावसंख्येचा पाठलाग होता आणि विवियन रिचर्ड्स मैदानामध्ये दाखल झाला. अमरनाथ वरती त्याने हल्ला चढवला आणि इतका सफाईदारपणे फलंदाजी करत होता. चेंडू परत एकदा एक सुंदर चेंडू डाव्या वरती पहिला चेंडू तुम्ही बघितलं होतं, टाकला होता, तो वाईट ठरल्यानंतर गोलंदाजाने लाईन चेंज केली नाही. त्याचा जो प्लॅन आहे तो कायम ठेवला, फक्त चेंडूची जी लाईन आहे थोडीशी अलीकडे आतमध्ये आणली, तो डाव्या वरती ठेवला. इथे मात्र धावा घेऊ दिल्या नाही त्या फलंदाज दीपकला. धाव फलकावरती आहेत 17 धावा. दीपक समोर गोलंदाज रोहित. हो पुन्हा डाव्या वरती चेंडू पायावरती आदळलेला आहे आणि इथे हलका अपील होतं. लेग बाईटचा इशारा अंपायर्स कडून. षटक संपेल इथे. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18 धावा. काय गोलंदाजी आहे, या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पाठ दुखेपर्यंत थोपटावे लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये मात्र 4 धावा आणि पहिल्या चेंडूवरती रोहित सारखा सलामीचा फलंदाज त्याने केला बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट तयार होतोय. पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या पहिल्या किस्स्याकडे घेऊन येतो. कपिल देव न जो झेल टिपला त्या अगोदर अमरनाथ वरती पूर्ण हल्ला चढवला होता विवियन रिचर्ड्सनं आणि तिथून पुढे एक झेल उडाला त्या फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि भारतातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्या झेलाच्या कुठेतरी जवळ होता. त्यानं मागे धावत जात 25-30 यार्ड धावत जाऊन झेल टिपला आणि पहा त्या झेलानं भारताचं भाग्य उजळलं. तोपर्यंत क्रिकेट ठराविक शहरांमध्ये असेल, परंतु एक झेल घेतला, भारतातलं क्रिकेट हे घराघरात पोहोचलं. लहान मूल जन्माला आलं की त्याच्या हातामध्ये आता आपण बॅट देतो, ती कपिल देवची किमया आहे, ते एका झेलाची किमया आहे. तो जर झेल घेतला नसताना मी खात्रीशीर सांगतो वडवलीच्या या मैदानामध्ये आज ही स्पर्धा नसती. एक झेल हा किमयागार आहे. हो इथे पाहायचंय खूप चांगला फटका, स्क्वेअर लेगला, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. इथे चौकार बाहेर पडतोय किरणच्या बॅट मधून. दीपकने खेळला, दीपकचा हा चौकार होता. तर किरण नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रियान. वाह वाह वाह, क्या खूब केला है. तेरा कमाल तू जाने, मेरे को सब कुछ कमाल दिखता है. सुंदर फटका, चौकार. दीपक मैदानामध्ये पहा, काय जबरदस्त लख प्रकाश या दीपकनं मैदानामध्ये सोडलेला आहे. परत एकदा केवळ दिशा दिली. 3ही चेंडू त्याने फक्त चेंडूच्या गतीचा वापर केला, दिशा दिली. 3 लागोपाठचे चौकार. 30 धावा धाव फलकावरती समीर 11 माझगाव.
प्रत्येक चेंडूला लावून जमत नाही. तुम्ही फील्ड सेटिंग कशी ते बघा आणि चेंडूला दिशा द्या. 4 धावा मिळतात. उजव्याच्या बाहेर यावेळेस लेंथ बदलली. तुम्ही बघितलं होतं या अगोदरचं ज्यावेळेस गोलंदाजी रोहित करत होता, रोहितनं डाव्या यष्टीवरती चेंडू टाकत असताना दीपकला थांबवलं होतं. कदाचित ती स्ट्रॅटेजी होती पहिल्या 3 चेंडूमध्ये रियांची. परंतु पहिल्या षटकामध्ये जे दुधाने पोळलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये दीपकनं त्यावरती खूप सुंदर असं कौशल्य संपादित केलं. तंत्रामध्ये थोडासा बदल केला, चेंडू येऊ दिला आणि मोठा फटका कन्वर्ट करण्यापेक्षा त्याने काय केलं, फक्त दिशा दिली. ही चांगल्या खेळाडूची ओळख असते. तुम्हाला एखादा फटका जर खेळता आला नाही तर तुम्ही त्यावर थोडासा विचार करा, थोडासा स्टान्समध्ये ग्रिपमध्ये बदल करा. तुम्हाला निश्चित प्रकारे पुढे जाऊन त्यामध्ये बदल करता येईल. एक उदाहरण निश्चित या निमित्तानं मी सांगेल तुम्हाला. ज्यावेळेस भारताचा संघ 1960च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला गेला होता आणि लिंडॉलनं विनू मंकडचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या इनिंगमध्ये विनू मंकड समोर लिंडॉल होता, पुन्हा त्रिफळा उडवला. याबरोबरच एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल तो मिड विकेट वरती. क्षेत्ररक्षक तिथे तयार. 1 धाव, धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 32 धावा धावफलकावरती आहे. समीर 11 माझगाव षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा, नंतरच्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा. गोलंदाजाने पुन्हा कमबॅक केलं. चांगले षटक बघायला मिळालं. धावफलकावरती 32 धावा समीर 11 माझगाव. तर मी तुम्हाला ते उदाहरण सांगत होतो ज्यावेळेस लिंडॉलनं 2 वेळा विनू मंकडला बाद केलं. नंतर कसोटी संपल्यानंतर पार्टी होती. पार्टीमध्ये लिंडॉलला गाठलं विनू मंकडनं. त्याला सांगितलं की तू माझी विकेट कशी काय घेऊ शकतोस, कशी घेतलीस विकेट. त्यावेळेस लिंडॉलनं सुद्धा मोठ्या मनाने सांगितलं का तुझी जी बॅकलिफ्ट आहे ती खूप हाय आहे. तुझी बॅट जेव्हा पण वरून खाली येते ना, माझा बॉल तुझा स्टम्प्स घेऊन जातो. मग विनू मंकडनं काय केलं, सराव केला, बॅकलिफ्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या कसोटीमध्ये लिंडॉल समोर एक शतक, शानदार शतक फटकावलं. आणि मग दुसऱ्या पार्टीमध्ये सांगितलं, अरे माझं तंत्र आता ठीक आहे ना. ही खासियत असते खेळाडूंची का तुम्ही मोठ्या मानाने जा विरुद्ध संघाच्या खेळाडूंकडे, त्यांना विचारा, त्यांच्याशी चर्चा करा आणि जाणून घ्या काय चुकतंय ते. चेंडू आकाशामध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून चढवला, षटकार. थँक्यू. आकाशचा पहिला चेंडू आकाशामध्ये, षटकार. धावफलक समीर 11 माझगाव 38 धावा. चौथं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे बाउन्स मिळाला अतिरिक्त चेंडूला. किरणचा प्रयत्न होता, उडवायचा होता चेंडू, मात्र 1 धाव तिथे मिळणार आहे आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय. इथे 1 बाउन्स जो अलाव होता तो संपलेला आहे. पुढचा बाउन्स तुम्हाला अलाव होणार नाही, तो नो बॉल ठरेल. आणि तीच घोषणा, तो इशारा त्यांनी पंचांना गोलंदाजाला दिलेला आहे आकाशला. 1/22च्या रूपाने धाव मिळाली, अतिरिक्त धावफलक 39 धावा. याबरोबरच हो चांगला फटका तिथे, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो दुसरा. दीपक, खर तर मोठा फलंदाज दीपकने खूप चांगली सुरुवात दिली होती, मात्र स्लॉग ओव्हर्स मध्ये तो परतला. बघायचंय पंचांनी निर्णय काय दिलेला आहे. मला वाटतं बाद होईल तो किरण. क्रिकेटमध्ये कायदा असा सांगतो, क्रॉसचा कायदा नाहीये. जो खेळाडू यष्ट्यांच्या जास्त जवळ असेल विकेटमध्ये
पॉपिंग क्रीजमध्ये जर खेळाडू उभा आहे आणि दुसरा खेळाडू त्याला क्रॉस करून पुढे गेला तरी ज्याने क्रीज सोडले तो बाद ठरत असतो, परंतु विकेट्समध्ये जर जो खेळाडू स्टंपला जास्त जवळ आहे तो बाद दिला जातो आणि यामुळे क्रीज सोडलं होतं ते फलंदाज किरणनं, त्यामुळे किरणच ठरेल बाद. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न किरणचा इथे उधळून लावला. जो डाव होता किरणचा तो डाव इथे उधळून लावला. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे, डाव टाकले जातात, डाव उधळून सुद्धा लावले जातात. धाव फलकावरती आहे 40 धावा. षटक क्रमांक 4 आणि अखेरचं सुरू असताना गोलंदाज आकाश तयार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर पुढचे 4 चेंडू काय लाजवाब टाकले त्या गोलंदाजानं. आतली कड घेतल्यानंतर चेंडू बाजूला जातोय. फाईन लेग वरून क्षेत्ररक्षक तिथे येतोय. फेक अत्यंत वेगात आहे. यष्टी तर उद्ध्वस्त केली जाते आणि फलंदाज देखील होईल बाद. एक धाव इथे मिळते. धाव फलक 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीर 11 माझगाव विजयासाठी 42 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे ते विहान 11 कुडकी संघासमोर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. SS 11 विरुद्ध प्रणव 11 बागमांडला. या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. मी विनंती करतो SS 11चे संघनायक आणि प्रणव 11 बागमांडला संघाचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये बघा, एक मॅच एक इनिंग संपलेली आहे. संमिश्र अशी इनिंग होती. सुहास पवारचं पहिलं षटक थोडंसं खराब होतं. 14 धावा तिथे मिळाल्या. रोहितनं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. 4 धावा केवळ खर्च केला. एक गडी देखील बाद केला. रियानच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू रियाननं पुन्हा चांगले टाकले. षटक सीमित राहील याची काळजी घेतली. 14 धावा तिथे मिळाल्या. तर आकाशच्या शेवटच्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आकाशनं मोजल्या आणि तिथेही धावा जास्त होणार नाही याची काळजी घेतली. एकूण 4 षटकामध्ये 41 धावा. तसं पाहिलं तर हा स्कोअर फायटिंग स्कोअर आहे. म्हणजे छोटा स्कोअर म्हणता येणार नाही, परंतु शॅम्पेन फोडावी असा स्कोअर तर नक्कीच नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे. 42 धावांचं टार्गेट पुढे कसं पार करेल विहान 11 कुडकी हे बघायचंय. परंतु समीर 11 माझगाव हा संघ सुद्धा काही बर्फाचा गोळा नाहीये की तो सहज वितळून जाईल. तो सुद्धा कणखर पाषाण आहे, लढणार आहे. ही लढाई आपण बघणार आहोत, डोळ्यात साठवणार आहोत. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कोपरा ग्रुपचं हे बहारदार नियोजन, अर्थात कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक. आणि ऐकत राहा या पुढच्या 4 षटकांसाठी यासीन मर्चंट सरांना. या सर, स्वागत आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब
बाहर गुलाम भाई सन्मान, पेशिमाम सत्कार स्टेडियम पर। सांगू. तुम्हाला थांबवतोय मी. एक सत्कार आपण इथे करणार आहोत. आज संपूर्ण जगभर ज्या खेळाडूनं टेनिस क्रिकेटचा आज या मंचावरती लाभलेले अतिथी सन्माननीय रत्नाकरजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण करतोय. मी जय मांजरेकर सरांना विनंती करतो, आपण पाटील सरांना सन्मानित करा. आदरणीय रत्नाकरजी पाटील साहेब यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपला अमूल्य वेळ आपण इथे दिलात, आयोजकांचं कौतुक केलं, मनपूर्वक धन्यवाद. सन्मान्य गंगारामजी मोरे यांना सन्मानित केले जात आहे. मी जय मांजरेकर सरांना विनंती करतो, आपण मोरे सरांना सन्मानित करा. महत्वाचा वेळ आपणही या स्पर्धेसाठी दिलात, इथे उपस्थित राहिलात आवर्जून आपलं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण बघतो की जी मॅच आपण क्रिओ चषकच्या निमित्तानं बघितली, जी मॅच भारत पाकिस्तान बघितली, अशा सगळ्या मॅचेस मध्ये भारतीय संघाचं किंवा विशेष म्हणजे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आणि तो आहे सुमित ढेकळे. सुमित ढेकळे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी सुमित ढेकळे यांना विनंती करतो, आपण मंचावरती या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी विनंती करतो, यासिन सर या, आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेश सर. चलिए मैदान पर और ओवर पिच गेंद थी, सही नसीहत सही नतीजा, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. धन्यवाद दीजिए. किरण लहाने हालांकि औरंगाबाद से बिलोंग करते हैं. औरंगाबाद से अनेक खिलाड़ी हमने देखे, मुख्य रूप से योगेश अन्ना और उसी के साथ इमरान खान. इन खिलाड़ियों ने इस इलाके में अपना परिचय दिया है और उसी के साथ अपने परचम भी लहराया है. किरण लहाने भी उसी राह पर चलते हुए दिखाई दे रहे हैं. पहली 3 गेंदों में बल्लेबाजों को खामोश कर दिया था. लगातार 2 गेंदें और तीसरी गेंद के ऊपर मात्र 2 रन उन्होंने खर्च किए थे. कुल मिला के पहले 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च करने वाले गेंदबाज किरण लहाने अंतिम 2 गेंदों के ऊपर थोड़े से महंगे साबित हुए. 1 चौका 1 छक्का हमें देखने को मिला फरदीन काजी के बल्ले से. काजी का मतलब ही होता है न्यायमूर्ति, जजमेंट देने वाला. और हम देख सकते हैं यहां पे सही जज करते हुए जजमेंट दिया है फरदीन काजी ने. अंपायर जी का इशारा कुछ आता हुआ. जी हां, गेंद मुहैया करवाइए. मैदान में गेंद की कमी महसूस कर रहे हैं अंपायर जी, एमसीए के ऑफिशियल अंपायर. थँक्यू सर. जया नाम जान दान मोक्ष निधानाचे कारण संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य रत्नाकरजी गणपत पाटील कापोली यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त होते. आगरी समाज अध्यक्ष आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ओव्हर टू यासिन सर. जीतने के लिए 42 रनों की जरूरत. 4 गेंदों का यह मुकाबला. पहले ओवर में 13 रन, 10.50 के औसत से यहां पर रन बनाने की जरूरत है. जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए, जीत का ताज, जीत का सहरा अपने सर सजाने के लिए. मगर पहले ओवर में ही 30 गज का दायरा यहां पे जो मौजूद था उसका पूरा फायदा उठाने की कोशिश की है फरदीन काजी ने.
और 2 बड़े स्ट्रोक हमें उनके बल्ले से देखने को मिले। नए गेंदबाज रोहित, जी हां, फुल टॉस गेंद, उसे सीधे बल्ले से खेला मगर सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक जो फील्डर तैनात थे उनके हाथों में खेलने की गलती और रिहान राजपुरकर बैक टू दी पैवेलियन। है रोहित ने पहली गेंद के ऊपर एक बड़े बल्लेबाज रिहान राजपुरकर को चलता किया है, सफलता अर्जित की है, एक सफलता अपने नाम की है। वही रोहित का हालांकि मतलब क्या होता है, मुझे ऐसा अनेकों मर्तबा ये सवाल निशान होता है कि इसका मतलब क्या होगा। हालांकि रोहित एक संस्कृत वर्ड है और रोहित का मतलब होता है समुंदर की सबसे बड़ी मछली। जी हां, फिर से एक बार ओवर पिच बनाकर उसे कारपेट के सहारे खेल दिया था, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। कारपेट को चाटती हुई गेंद निकल गई थी मिड विकेट की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। रिहान राजपुरकर आउट होने के बाद नए बल्लेबाज आकाश स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं। जी हां, इस मरतबा ढीले हाथों से खेला था मगर खराब फील्डिंग और उसका खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। आकाश ने भी चौके की सहायता से अपना खाता खोला और अपने तेवर दिखाए, अपना इरादा स्पष्ट किया है। बहुत ही बढ़िया गेंद थी और उसे बहुत ही अच्छा कट किया था मगर शॉर्ट पॉइंट की दिशा में खराब फील्डिंग का प्रदर्शन। अगली गेंद फिर से एक बार रोहित की उसे उछाल कर खेला है, गेंद फलक में, जान हलक में और गेंद, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। 2 विकेट चटकाए हैं यहां पे। धन्यवाद डीजे। नए बल्लेबाज इस बीच हम देख सकते हैं रोहित भालेराव नॉन स्ट्राइक के एंड पर, मगर गेंदबाज भी रोहित है। रोहित की जितनी तारीफ करे उतनी कम होगी क्योंकि जिस अंदाज के साथ, जिस एक्यूरेसी के साथ यहां पे गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि जो एक चौका लगा था वो मिस फील्डिंग की वजह से, वरना यहां पे 1 ही रन मिलने की संभावना थी। कुल मिला के 4 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है रोहित ने और मात्र 5 रन खर्च किए हैं। जीतने के लिए 4 ओवर के इस मैच में 42 रनों की जरूरत। पहले ओवर में 13 रन आए। किरण लहाने ने पहला ओवर किया था। शुरुआत तो बहुत ही बढ़िया की थी बल्लेबाजी करने वाली टीम विहान 11 कुर्की ने, मगर यहां पे गेंदबाज रोहित ने वासा पलट दिया है और हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है ये बताते हुए अपनी गेंदबाजी के रूप में। आहा, कमाल की गेंद थी बगबदा के रूप में यहां पे, और एक बैक टू बैक दूसरा झटका। फरदीन काजी मैदान से बाहर होंगे। लेग बिफोर द विकेट, स्टंप के बीचों बीच पकड़े गए। जोरदार अपील हुआ और उस अपील को स्वीकार किया अंपायर जी ने, अपनी उंगली को आसमान में बुलंद किया और इशारा कर दिया आउट का। ओहो, बहुत ही नाराज, बहुत ही निराश। हालांकि ये अंपायर और खिलाड़ियों के बीच का जो एक रिश्ता होता है उसे कहते हैं सास बहू का रिश्ता। और ऐसा क्यों कहते हैं? क्योंकि जिस तरह से सास और बहू का कभी भी नहीं पटता, उस तरह से खिलाड़ियों का और अंपायर जी का कभी भी नहीं पटता। फरदीन काजी आउट हुए, निराश हुए क्योंकि बहुत ही अच्छे टच में दिखाई दे रहे थे, अच्छे फॉर्म में दिखाई दे रहे थे। फरदीन काजी ने मात्र 4 गेंदों का सामना किया था। 2 बड़े स्ट्रोक उनके बल्ले से आए थे, 11 रन बनाकर, मगर आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। फरदीन आउट होने के बाद
अब नए बल्लेबाज सुहास पवार, हालांकि उनका जन्म सातारा में हुआ, मगर उसके बाद अपने व्यवसाय की वजह से उन्होंने उनके पिताजी ने मुंबई में जाने का इरादा किया और डोंबिवली कल्याण इस इलाके में अब वो स्थित है। वीके प्रतिष्ठान से अपने आप को पेश करते हैं और अक्सर वीके प्रतिष्ठान के लिए बहुत ही अच्छा योगदान जिन्होंने दिया है। रतन बुआ ट्रॉफी लगातार 2 मर्तबा जीतने का सम्मान उन्होंने अपने नाम किया है और उस टीम के मुख्य शिलेदार बाएं हाथ के बल्लेबाज एक अच्छे ऑलराउंडर। अगली गेंद रोहित की, जी हां, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद, उसके साथ छेड़खानी करने की कोशिश की, शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, मगर फिर से एक बार खराब फील्डिंग। इस तरह से अगर फील्डिंग करोगे तो एक साइकोलॉजिकल इफेक्ट या मनोवैज्ञानिक दबाव जो कहते हैं गेंदबाजों के ऊपर स्वाभाविक रूप से होता है और गेंदबाज हालांकि बहुत ही निराश अवस्था में होते हैं। देखते देखते हालांकि दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है, मगर रोहित के क्या कहने। रोहित ने जिस अंदाज के साथ, जिस एक्यूरेसी के साथ और सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते गेंदों को कट करने की कोशिश की है, उसकी वजह से यहां पे उन्हें कामयाबी मिली। मात्र 6 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 19 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी हमें बताएंगे कि कितने रनों की जरूरत है। 12 गेंदे और 22 रनों की जरूरत, 23 रनों की जरूरत। 12 गेंदे और 23 रन यानी तकरीबन 11.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। हालांकि बल्लेबाजों के लिए नंदनवन कही जाने वाली ये विकेट और ये मैदान थोड़ा सा छोटा मैदान दिखाई देता है और यहां पे बल्लेबाजों के लिए सपोर्ट करने वाली विकेट यहां पे मुहैया करवाई है। जी हां, फुल टॉस गेंद, उसे हवा में खेला, गेंद मिड विकेट की दिशा में, फिर से एक बार यहां पे कैच ड्रॉप होता हुआ। सुहास पवार जैसे बल्लेबाज को अब जीवन दान बिल्कुल नहीं दे सकते। सुहास पवार ने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया क्योंकि उनकी टीम संकट में थी और इस संकट के वक्त उनका विकेट जाना यहां पे उनके लिए खतरे से खाली नहीं था। यह मैच उनके हाथों से फिसल सकता था, मगर देखिए जीवन दान मिला, ऊपर वाले का साथ। ऊपर वाले का जब पक्ष हो आपके साथ तो फिर डरने की क्या बात। यही अपने दिल और दिमाग से सोचते होंगे। 2 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए। जी हां, फिर से एक बार फुल टॉस गेंद थी मगर उसे पिक नहीं कर पाए सही अंदाज में। अपेक्षा नहीं की थी, बिल्कुल तैयार भी नहीं थे, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, शायद गेंद हवा में स्विंग हो रही है और इस वजह से बल्लेबाज सुहास पवार बार बार यहां पे गलतियां करते हुए दिखाई दे रहे हैं। पहली 2 गेंदों में अनिकेत ने काफी प्रभावित किया है क्योंकि बल्लेबाज सुहास पवार जैसे बल्लेबाज उनके सामने थे और बिना झिझक यहां पे बेधड़क गेंदबाजी कर रहे थे, मगर फिर भी मात्र 3 रन यहां पे उन्होंने खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 22 रन। अब जीतने के लिए यहां से और 20 रनों की और जरूरत। 10 गेंदें बची है। कश्मकश भरा हुआ यह मैच, रोमांचित करने वाला मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला और सभी क्रिकेट के दीवानों को इस तरह का मुकाबला देखने में बड़ा मजा आता है और अपना कीमती वक्त उन्होंने जो खर्च किया है वो वसूल होता हुआ, पैसा वसूल मैच जिसे कहते हैं। आज शाम तक देखिए ये पूरे स्टैंड जो खाली दिखाई दे रहे हैं वो भर जाएंगे। हमारे माय बाप प्रेक्षक आप सभी का यहां पे हार्दिक हार्दिक स्वागत जरूर होगा। जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद, उसे कारपेट के सहारे ऑन द राइज खेला था, बहुत ही अच्छा ऑन द ड्राइव हमें देखने को मिला। डीप मिड विकेट की दिशा में इस मर्तबा बहुत ही अच्छी फील्डिंग और इसी वजह से एक ही रन पर बल्लेबाज संतुष्ट। आणि एक खुश खबर असेल, अगदी बरोबर 5 वाजता याच मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून एक
प्रेक्षणीय मैच, एक्झिबिशन मैच होणार आहे. मसला विपक्ष महाड असा हा सामना होईल. मी युट्यूबवर असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की आपण याची देही याची डोळा हा सामना पाहण्यासाठी नक्कीच मैदानावरती यावं. आपलं स्वागत असेल. जी हां, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को ड्राइव करने की कोशिश की थी. बॉलर के सर के ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का फिर से एक बार अंदरूनी हिस्सा लिया. बार बार यहां पे किनारे लग रहे हैं, गेंद बीचों बीच नहीं आ रही है. यही एक चिंता का विषय सुहास पवार के लिए. शायद गेंद को हवा में लहराते हुए थोड़ा सा स्विंग यहां पे मिल रहा है और इसी वजह से शायद बल्लेबाज पूरी तरीके से मुझे यहां पे अपसेट नजर आ रहे हैं. 4 गेंदें हो चुकी है, 24 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अब यहां से जीतने के लिए 18 रनों की और जरूरत. गेंदें बची हैं 8 और 18 रन, यानी कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी जा सकता है. मगर यहां से अगर 1-2 विकेट और चटकाते हैं गेंदबाज तो फिर से एक बार ये मैच के ऊपर और मजबूत पकड़ प्रस्तावित कर सकते हैं गेंदबाजी करने वाली टीम. कुछ भी हो सकता है मैच में, रिजल्ट कहीं पे भी जा सकता है. इस बीच बैकफुट पर जाकर बहुत ही अच्छा स्क्वायर कट देखने को मिला. शॉर्ट पॉइंट के फील्डर के ऊपर से गेंद निकल गई डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए जिस स्ट्रोक का बेसब्री से इंतजार था. बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में उल्लास भरा वातावरण. डीजे एक चौका जरूर आया. हा, ये देखिए इस मरतबा सबमरीन डिलीवरी, मगर अंपायर जी नाराज. वैद्य सर ने उसे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलेगा. एक रन यहां पे बहुत ही कीमती. एक रन से ही, जिस तरह से कहा जाता है कि बूंद बूंद से सागर भरता है, उस तरह से एक रन से यहां पे उनकी मंजिल उनके सामने नजर आती हुई. बहुत ही अच्छा ओवर घट रहा था. अचानक यहां पे 5 रन आने के बाद फिर से एक बार इक्वेशन बदलता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और फिर से एक बार जल्दबाजी. जल्दी का काम शैतान का. आसानी के साथ ये कैच लपक सकते थे, मगर थोड़ी सी जल्दबाजी देखने को मिली, हड़बड़ाहट और हिचकिचाहट देखने को मिली और उसका नतीजा ये हुआ कि बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया. बल्लेबाजों को जीवन दान मिला. यहां पे आज तकदीर पूरी तरीके से बल्लेबाजों के पक्ष में है, ऐसा मुझे जरूर कहना होगा. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 6 रन और तीसरे ओवर में 11 रन खर्च किए हैं गेंदबाजों ने. रनों की संख्या हो चुकी है 30 रन. अब यहां से जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 12 रनों की जरूरत. 6 गेंदे 12 रन 6 गेंदे. विहान 11 कुर्की या समीर 11 मजगांव, कौन सी टीम यहां पे सेकंड राउंड में प्रवेश करेगी? सवाल निशान जरूर है. मजेदार मैच, सट्टादेदार मैच. और सुमित ढेकळे, हॅलो सुमित ढेकळे, या इकडे एक मिनिट. आपला सत्कार करतोय आयोजकांच्या वतीने आपला सत्कार होतोय. सुमित ढेकळे सरांना विनंती, आपण सत्कार स्वीकारण्यासाठी या. नाला सोपाराशी बिलॉंग करतात, मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक शैलीदार फलंदाज, डावखुरा फलंदाज म्हणून खूप मोठी ख्याती. सुमित ढेकळे यांचे फटके पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात आणि आज या मैदानामध्ये सुमित ढेकळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान जय मांजरेकर सरांच्या शुभहस्ते संपन्न होतोय. या मंचावरती आम्ही सुमित ढेकळ्यांना विनंती करतो, आपण सत्काराचा स्वीकार करा. आपल्या उपस्थितीनं या मैदानाला 4 चांद लागलेले आहेत आणि प्रेक्षक सुद्धा आपली फलंदाजी डोळ्यात साठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. भारत पाकिस्तान विरुद्ध सामना दुबईच्या शारजा ग्राउंड वरती आपण पाहिला. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आणि तिथे पाकिस्तानच्या गोलंदाजांचे छक्के, गोलंदाजांवरती षटकार ठोकणारा हा खेळाडू अर्थात सुमित ढेकळे यांचा सन्मान मंचावरती संपन्न झालेला आहे. आणि पुढच्या एक जबरदस्त मैच साठी पुन्हा एकदा अपन यासीन मर्चेंट सरांकडे जाऊयात. धन्यवाद नरेश ढोमे सर. देखिए अब यहाँ पे पहले क्या हुआ इसे भूलना होगा. जो गलतियां हुई है उसे
दूर करते हुए फिर से एक बार अपने आत्मविश्वास को इकट्ठा करना होगा। हॅलो, आमचे सहकारी मित्र विरेश जुवाणी श्रीवर्धन यांच्या या ठिकाणी नाना सुर्वे यांच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मानसन्मान होत आहे. विरेश वाणी एक उत्कृष्ट समालोचक आहेत श्रीवर्धनचे, असे आमचे मित्र विरेश वाणी यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होत आहे. त्यानंतर अनिकेत पानसरे मसळा यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही यथोचित मानसन्मान करतोय. नाना सुर्वे यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान होत आहे. त्यानंतर सुरेशजी रोटकर यांचा सुद्धा कोपरावच्या वतीनं यथोचित मानसन्मान होत आहे. बल्लू पुलेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. त्यानंतर सरफराजबाई झोंबारकर खास आमचे मित्र सरफराजबाई झोंबारकर हे खास फॉरेन वरून या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही कोपरावच्या वतीनं यथोचित मानसन्मान करतोय. बल्लू पुलेकर यांना विनंती करतोय की आपण सरफराजबाई झोंबारकर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. खास फॉरेन वरून ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत सरफराजबाई झोंबारकर. दाम देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम की मंजिल स्पष्ट नजर आती हुई, दस्तक देते हुए और इसी के साथ बैक टू बैक और एक बड़ा छक्का और इस मैच को जीत लिया है विहान 11 कुर्गी की टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। वैभव कीर, कृपया आपण व्यासपीठावर जाऊन बसायचे. वैभव कीर. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. या सामन्यामध्ये जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा तुर्की या संघाचा सामनावीराचा मानकरी कोण असावा, नक्कीच मी त्याची अनाउन्समेंट करतोय, परंतु त्याच्याविषयी नक्कीच इथे मला सांगावं लागेल, कारण ते माझं कर्तव्य आहे. एका षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च ज्याने केल्या आणि एका गड्याला तंबूचा रस्ता दाखवला, त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना तब्बल 2 षटकार आणि एका चौकारानिशी 20 धावांचा रतीब ओतणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय रोहित भालेराव. वेलकम रोहित. मी आपणास विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लवकरात लवकर यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. सन्माननीय सरफराजभाई झोंबारकर यांना विनंती असेल सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय विरेशजी वाणी आणि त्याचप्रमाणे
सुरेशजी रोडकर यांना सुद्धा विनंती असेल, आमचे पाहुणे आहेत, अतिथी देवो भव, त्यांच्या पवित्र हस्ते त्यांच्या शुभेच्छा सुद्धा इथे मिळणार आहेत, त्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत. आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक सुंदर असं एक टी शर्ट, त्याचप्रमाणे सिक्सर यांच्यातर्फे काही पारितोषिक आहे आणि त्याचप्रमाणे एक ट्रॉफी आपण मंडळातर्फे देणार आहोत. ध्रुव यांच्यातर्फे हे पारितोषिक असेल. तर रोहित आपण यावं आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. रोहित भालेराव ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कमालीचा परफॉर्मन्स, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही आघाड्यांवरती जो उजवा ठरलाय आणि त्यांच्या हातातून सामना सटकतोय की काय, निसटतोय की काय, असं काहीसं वातावरण